Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. या मुलांनी व्हायलन्स केला नाही, पण आज मुलींना इतकं मारलं त्यांनी. कारण सिव्हिल ड्रेसवर होते, हे पोलीस नव्हते. हे दिल्ली पोलिसांनी सुद्धा लाठीचार्ज केला, पण याच्यात बहुतांश लोक सिव्हिल ड्रेस मधले होते. त्यांचे केस वाढले होते, दाढी वाढलेली होती, केस वाढलेले होते. त्यांच्यावर आम्हाला सगळं दिसत होतं की हे लोक पोलीसचे नाहीत. यांच्यावर तुम्ही लाठीचार्ज केला, त्यांच्यावर तुम्हाला जबरदस्ती त्यांना हात लावला, तर ह्याच्यावर पोक्सो दाखल केला पाहिजे का नाही मॅडम? ज्या पद्धतीने 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, ह्या 22 विद्यार्थ्यांचा आत्महत्येने यांचा खून केलेला आहे ह्या मोदी सरकारने. मी युकेला होतो 3 वर्ष, मी तिथं मास्टर्स केली आणि मी स्कॉटिश गव्हर्नमेंट मध्ये कामाला होतो. तिथं थोडं काही झालं, 20 पाऊंडचं कुणी डोनेशन घेतलं, त्याला रिझाईन करावं लागायचं, सस्पेंड करून टाकायचं. प्रधानमंत्रींनी रेजिग्नेशन घेतलं, थोडे त्याच्या पॉलिसीज फेल गेल्या म्हणून. मी स्वतः त्यांना म्हणलंय की मी पॉलिसी रिसर्चर आहे, काही मदत पाहिजे तर मला पुढे घ्या. किती दिवसांपासून मी आता हे वापस आलो या देशामध्ये, कारण की विजाचा इश्यू चालू होता. पण इथं येऊन मला ते दिसतंय जे हालत आहे आपल्या देशाची, त्यासाठी मला काहीतरी आवाज उठवायचा वाटला, म्हणून मी इथं आज आलेलो आहे. स्टे क्युरियस, आस्क क्वेश्चन, होल्ड द गव्हर्नमेंट अकाउंटेबल, वी नीड इट. परंतु आज देशाच्या स्वातंत्र्याची ही दुसरी लढाई आहे आणि ही क्रांती घडवणारी लढाई आहे. म्हणून आम्ही या क्रांतीच्या लढाईमध्ये सहभागी होणं हे आमचं कर्तव्य समजू. आज कॉलेजेस वगैरे सुरू असून सध्या विद्यार्थी संघटना आलेल्या आहेत आणि प्रतिसाद अजूनही तेवढाच चांगला दिसतोय. म्हणजे जेवढा परवा तेरवामध्ये होता, मोर्चाच्या आदल्या दिवसांमध्ये जेवढा होता, तोसाच परत काही दिसायला पाहायला मिळतोय. कुठून आले? सगळे महाराष्ट्रात आहेत. हा, अहिल्यानगर मधून आलो मॅम. अहिल्यानगर हो. 3 दिवसापासून आम्ही इथे आहे. सोनम सरांना इथून उचलल्यानंतर, रिटर्न केल्यानंतर आम्ही या ठिकाणी आलो आणि आज इथली परिस्थिती इतकी भयान आहे मॅम. आम्ही 3 दिवस इथं आलोय, इथे ना पाणी आहे ना टॉयलेट आहे आणि ह्या मुलांवर त्यांनी लाठीचार्ज केला. वरून पाऊस येतोय. संसद आमच्यापासून जवळ आहे. कुठल्याही प्रकारचा आम्ही व्हायलन्स केला नाही, या मुलांनी व्हायलन्स केला नाही, पण आज मुलींना इतकं मारलं त्यांनी. कारण सिव्हिल ड्रेसवर होते, हे पोलीस नव्हते. हे दिल्ली पोलिसांनी सुद्धा लाठीचार्ज केला, पण याच्यात बहुतांश लोक सिव्हिल ड्रेस मधले होते. त्यांचे केस वाढले होते, दाढी वाढलेली होती, केस वाढलेले होते. त्यांच्यावर आम्हाला सगळं दिसत होतं की हे लोक पोलीसचे नाहीत. यांनी सुद्धा इतक्या प्रमाणात मारलं लोकांना, भयान मारलं. मॅडम, हे लोकशाहीमध्ये दुसरं आमच्याकडे हत्यार कोणतं आहे? लोकशाहीमध्ये जर सरकार चुकीचं वागत असेल, सरकार जर युथसाठी चुकीचं वागत असेल, तर प्रोटेक्शन करायचं काम लोकशाहीने आपल्याला अधिकार दिलाय. मग एवढा लोकशाहीने अधिकार दिला असताना इथं तुम्ही लाठीचार्ज करणार आहे? एका नॅशनल चॅनलने सांगितलं की PM सुरक्षित संसदमधून बाहेर गेले. अरे हे कोणती बातमी आहे? आम्ही इथं मार खातो आणि तुम्ही सुरक्षित आहात तिथे. अशा प्रकारे म्हणजे मुळात आता आम्हाला प्रश्न असा पडलाय की ह्या धर्मेंद्र प्रधानकडे अशी कोणती तुमची मोदींची फाईल आहे की ज्यामुळे आज तुम्ही त्याला राजसेवा घेत नाही? एवढ्या मुलांसाठी एक माणसाचा तुम्ही राजीनामा घेऊ शकत नाही, ही डेमोक्रेसी नाहीये. आज आम्ही इतक्या मोठ्या संख्येने करतो. महाराष्ट्रातले काही मंत्री चुकीच्या पद्धतीने बोलतात, म्हणजे आम्ही आतंकवादी. सदाभाऊ खोतचा स्टेटमेंट आम्ही ऐकायला मिळाला आम्हाला. अशा चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्याचा नेता येतो ना, आंदोलनामधून घडलाय ना, मग तो माणूस आम्हाला अशा पद्धतीने म्हणतो. कोणत्या हिशोबात तुम्हाला ही मुलं तुमच्या काय आमच्या हातात, काय या मुलांच्या हातामध्ये? एवढ्या छोट्या मुलीवर त्यांनी अत्याचार केले. म्हणजे जर आपल्याकडे जर कायदा आहे, कानून आहे, मग त्या कानूनमध्ये आम्ही आंदोलन करतो, शांततेच्या मार्गाने आंदोलन करतो. मग तुम्ही अंडर 18 मुली इथं यांच्यावर तुम्ही लाठीचार्ज केला, त्यांच्यावर तुम्हाला जबरदस्ती त्यांना हात लावला, तर ह्याच्यावर पोक्सो दाखल केला पाहिजे का नाही मॅडम? मग तुम्ही सांगा, तुम्ही आज आमचा आवाज उठवताय. मी तुम्हाला इथे पाहतो, तुम्ही डिप्टीपासून सगळ्यांचा तुम्ही मुलाखती घेतात, महाराष्ट्राचा आवाज तुम्ही कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवताय. पण माझं एवढं सांगायचं, आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या खासदारांना माझं विनंती आहे, आज तुम्ही जे विरोधक आहेत, तो विरोध असून जमणार नाही, तो तुम्हाला विरोध दिसला पाहिजे. संजय राऊत या ठिकाणी आले होते. आता संजय राऊतांना सुद्धा आम्ही सांगितलं की ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई. 1947 मध्ये आम्ही लढाई नव्हतो, पण आम्ही दुसरी लढाई आहे स्वातंत्र्याची, यामध्ये आम्ही सामील झालेलो. आणि आताच आम्ही सांगितलं राऊत साहेबांना की या पद्धतीने जर तुम्ही आता एकत्र आले तर हे होणार आहे, हे असं आंदोलन परत होणार नाही. मग आज या मुलांचा तुम्ही करा. हे मुलं कोणत्या पक्षाचे पार्टीचे नाहीत की त्यांचे हक्क मागतात. काय मागतात? नीटमध्ये पेपर लीक झाला, मग लीक जबाबदारी कोणी घ्यायची? सरकार म्हणून तुम्ही जबाबदारी घेणार नाही, राजीनामा देणार नाही आणि वरून मुलांना तुम्ही लाठीचार्ज करणार. दिस इज नॉट फेअर. चांगला नेता बनण्याच्या आधी चांगला माणूस बना. मी महाराष्ट्रातून आलेलो आहे, अहिल्यानगरवरून, आणि मला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आणि भारतातील सर्व लोकांना एकच आवाहन करायचे की आता विरोधकांनी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. आपल्याला आंदोलनामध्ये अडकून ठेवून त्यांना डिलिमिटेशनचं बिल पास करायचंय.
डिलिमिटेशनचं बिल पास झाल्यानंतर आपल्याला जो मतदानाचा अधिकार आहे, सरकार निवडण्याचा जो एकमेव अधिकार आपल्याकडे आहे, तो अधिकार आपल्याला राहणार नाही. यांच्या विचाराचे लोक हे जास्त करून ते त्यांच्या बाजूने पक्षाने करून घेण्यासाठी डिलिमिटेशनचं बिल त्यांना आणायचं आहे. विरोधकांनी याला विरोध केला पाहिजे आणि या आंदोलनाला पूर्ण ताकदीने सपोर्ट केला पाहिजे. आता जर तुम्ही एकत्र आले नाहीत तर देश वाचवण्याची दुसरी संधी आपल्याला मिळणार नाही. स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईमध्ये तुम्हाला देखील सहभागी व्हावं लागेल आणि देश वाचवण्याच्या या युद्धामध्ये तुम्हाला देखील क्रांतिकारकांबरोबर थांबावं लागेल, आमच्यासोबत आंदोलन करावं लागेल. म्हणून ज्या विरोधकातल्या ज्या खासदारांनी आज इथं येऊन सहभाग नोंदवला, आपलं समर्थन दर्शवलं, जे बाकी राहिलेले आहेत त्यांना सुद्धा आम्ही आवाहन करतो, तुम्ही मोदी सरकारला हटवण्यासाठी एकमेव संधी आहे. ज्या पद्धतीने 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, ह्या 22 विद्यार्थ्यांचा आत्महत्येने यांचा खून केलेला आहे ह्या मोदी सरकारने आणि ह्या खुनाचा त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे. महाराष्ट्रातील नेत्यांनी आजपर्यंत एक आदर्श परंपरा जगाला दाखवून दिलेली आहे. 26/11चा हमला झाला, विलासराव देशमुख आणि R.R. आबा पाटील यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून त्या ठिकाणी राजीनामा दिला. मग यांच्या या 22 पोरांची हत्येची जबाबदारी यांनी स्वीकारावी. त्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, मोदींनी सुद्धा राजीनामा दिला. एक त्याच्यात इंटरव्हेन्शन असं आहे, विलासराव देशमुख किंवा आबा पाटील यांनी त्या हल्ला जो झाला म्हणून राजीनामा दिला नव्हता. विलासराव देशमुखांवर नंतर ज्या गोष्टी शेकल्या, मुलाला घेऊन तिकडे गेलेले होते डिरेक्टर सोबत, त्याच्यातनं ते वादात सापडले. आबा पाटलांचं जे वक्तव्य होतं त्याच्यामुळे ते अडकले, त्या वक्तव्यामुळे ते अडकले आणि त्यातनं राजीनामे झालेले आहेत. सो नैतिक जबाबदारी जे काही झालं ते अकाउंटेबिलिटी घेतली ना, रिझाईन तरी केलं. इथं रिझाईनच नाही करत. मी युकेला होतो 3 वर्ष, मी तिथं मास्टर्स केली आणि मी स्कॉटिश गव्हर्नमेंटमध्ये कामाला होतो. तिथं थोडं काही झालं, 20 पाऊंडचं कुणी डोनेशन घेतलं त्याला रिझाईन करावं लागायचं, सस्पेंड करून टाकायचं. प्रधानमंत्रींनी रेजिग्नेशन घेतलं थोडे त्याच्या पॉलिसीज फेल गेल्या म्हणून, आणि इथं लोक मरतायत, काही फरक पडत नाही लोकांना. याला एकमेव कारण आहे, आपण चांगले शिक्षित लोक आपण निवडून दिले नाहीत. आमचे पूर्वज, माझे वडील आजोबा हे अडाणी होते, पण चांगले लोक त्यांनी संसदेत पाठवले. आमची पिढी शिक्षित झाली, पण आम्ही चांगले लोकांना पाठवतो. असे गुंडे लोक, बलात्कारी लोक आम्ही निवडून पाठवले. त्याचे परिणाम आम्ही आता भोगत आहोत. आमच्या पोरांवर जे लाठीचार्ज झाले मॅडम, ते आमची चुकी. आम्ही चुकीच्या लोकांना निवडून दिलं, चुकीच्या लोकांच्या हातात देश दिला, त्याचं हे भुगतान आम्ही भुगतो. आज महाराष्ट्र आणि या देशाच्या सगळ्यात स्ट्रॉंग आणि स्मार्ट युवा बाहेर चाललाय देशाच्या, कारण की त्याला हे फेवरेबल कंडिशन्स वाटत नाही इंडियामध्ये राहणं. जॉब्स नाही आहेत, कुणी पब्लिक अकाउंटेबिलिटी नाही, त्याच्या लाईफची काही व्हॅल्यू नाही, डिग्निटी नाहीये. त्याच्यामुळे त्याला असं वाटतं की इंडियामध्ये राहण्यापेक्षा बाहेर गेल्याला परवडतं. काय देश होता आपला, बेस्ट युथ आपण लूज करतोय आज. तुम्हाला वाटतं की अभिजित दिपके टिकून राहतील? अजून तरी सरकार त्यांच्या मागण्या पूर्ण करत नाहीये दिसताना. टिकून नाही राहिले, आम्ही टिकून राहू, तो नाही तर दुसरा. त्यांच्यावर विश्वास आहे तेवढा की ते अशा नाही चालू आहे सगळं. हे त्याच्यापेक्षा वर आहे. तो जरी गेला तरी कुणी दुसरं उभा राहील, आम्ही उभा राहू. सरांना अटक केल्यानंतर पुढची भूमिका अभिजित दिपकेने घेतली. अभिजित दिपके ज्यावेळेस या आंदोलनातून बाजूला होईल त्यावेळेस दुसरा कोणीतरी लीडर पुढे होणार आहे. बाजूला असं आहे की त्यांना जोवर माहिती आहे की असा रिस्पॉन्स मिळतो तोवर त्यांना जोवर माहिती आहे की असा रिस्पॉन्स मिळतो तर ते कंटिन्यू करत राहतील. म्हणून मी विचारलं त्यांच्यावर तेवढा भरोसा आहे का? कसं आहे, आंदोलन करणं, एखादा मुद्दा उचलणं हे युज्युअल आहे, बरेचसे नेते ते करत असतात. तो तडीच नेणं, लॉजिकल एंड पर्यंत नेणं हे त्याचं कर्तव्य असतं. स्पोक्सपर्सन अपॉइंट केलेले आहेत हु स्पीक बेटर दॅन हिम. त्याला इतकं नीट बोलता येत नाही. सौरभ दास आहेत, दुसरे जे त्यांनी स्पोक्सपर्सन सीजेपीचे ठेवलेले आहेत ते नीट बोलतात. ते काय जाऊन जेपी नड्डालाही भेटले, कारण की त्यांना ते बोलता येतं, त्यांना ते प्रोसिजर्स फॉलो करता येतात, त्यांना ते लॉज माहिती आहेत, लॉ स्टुडंट्स आहेत ते, म्हणून तेही आहेत, बाकी लोकही आहेत. आणि अजून आता या इतका जो समर्थन आहे त्याच्यातून लोक वरती येत आहेत. मी स्वतः त्यांना म्हणलंय की मी पॉलिसी रिसर्चर आहे, काही मदत पाहिजे तर मला पुढे घ्या. किती दिवसांपासून मी आता वापस आलो या देशामध्ये, कारण की विजाचा इश्यू चालू होता. पण इथं येऊन मला ते दिसतंय जे हालत आहे आपल्या देशाची, त्यासाठी मला काहीतरी आवाज उठवायचा वाटला, म्हणून मी इथं आज आलेलो आहे. मॅडम तुम्ही आता म्हणले की आता ह्याच्यावर काय, जर अभिजित नाही तर कोण? मॅडम अभिजित नाही तर कोण असं नाही मी म्हणाले की अभिजित दिपकेंवर एवढा विश्वास आहे का की हा विषय ते तडीच नेतील? बरोबर, पण जर हे आंदोलन अशा पद्धतीने जर झालं नाही तर कोणी धाडस करणार नाही. मॅडम महाराष्ट्रातून सगळ्या युथला माझं सांगणं आहे, जर इथं तो लढतोय, कुणासाठी लढतोय? त्याला आई तो सुद्धा विदेशातून इथं आलाय, आपल्यासाठी लढतोय. आपल्या ताकद त्यांनी आपल्या शरीरामध्ये बळ त्यांनी निर्माण केले. मग हे ताकद तयार करेल असताना आपण जर घरी बसणं हे एकदम चुकीचं आहे. त्याला ताकद देण्यासाठी आपण जंतर मंतर आलं पाहिजे. पुण्यामध्ये झालं, मुंबईमध्ये झालं, नागपूरमध्ये झालं, अनेक शहरामध्ये आंदोलन झालं. आम्ही सुद्धा तिथं आंदोलन करूनच या ठिकाणी आलेलो आहोत. मग हे आंदोलन परत कोण उभा करणार नाही मॅडम, कुणी धाडस करणार नाही. हे सरकारच्या विरोधात जायचं कोण धाडस करणार नाही. मग हे धाडस करून आम्ही आलोय. कालपर्यंत आम्हाला लाठीचार्जची भीती वाटत होती,
पण आज आम्ही याच्यावर लाठीचार्ज झालाय, आमच्यावर हल्ले झाले, पण आता ती भीती आमच्यातून निघून गेलेली आहे. म्हणून आता हे बिल पास झाल्याशिवाय हे धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाल्याशिवाय हटायच नाही. आणि यापुढे आमची मागणी ही असेल की आता हा नरेंद्र मोदींनी राजीनामा दिला पाहिजे. Stay curious, ask questions, hold the government accountable. We need it. आमच्या समोर काल 12 वर्षाच्या 16 वर्षाच्या मुलीला मारलं गेलं. एका मुलीला अक्षरशः तिचे कपडे फाडले गेले, तिचं स्कर्ट वरती केलं गेलं. अशा पद्धतीने तिला तिच्यावरती रंगाच्या हिशोबाने तू काळी आहे, तू साऊथची, अशा पद्धतीची टिप्पणी पोलिसांनी केलेली आहे. आमचं म्हणणं एकच आहे, हे पोलीस नव्हते, हे RSS आणि भाजपचे गुंडे पाठवलेले होते त्यांनी. हे प्लॅन्टेड गुंडे आहेत, यांचे हेअरकट नव्हते, ह्यांना दाढी वाढलेली होते, कुठल्याच फोर्सचे हे लोक नव्हते. कॉन्स्टिट्यूशन मध्ये आर्टिकल सिव्हिल युनिफॉर्म मध्ये येऊ आज शकतात. पण त्यांनी या आंदोलनामध्ये त्यांचे लोक पाठवलेले आहेत. ते आंदोलन भरकटवण्यासाठी आणि आंदोलनामध्ये दंगा उभा करण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. यांना ओळखणं गरजेचं आहे. आमचं म्हणणं एकच आहे, तुमच्यासारख्या न्यूज चॅनलनी धाडस करून आमचं म्हणणं लोकांपर्यंत पाठवण्याचं काम करताय, तुम्हाला सुद्धा सलाम. पण याच्यामध्ये जे अँटीनॅशनल लोक आलेले आहेत यांना सुद्धा ओळखून त्यांना सुद्धा बाहेर काढणं गरजेचं आहे, नाहीतर आंदोलन चिरडण्याचं काम हे लोक करणार आहेत. लोकांना अपील आहे की सगळ्या साईडचं बघा, एकाच न्यूज चॅनल फॉलो नका करू. जी मेन स्ट्रीम मीडिया आहे, हे सगळे ABP टाईप हे सगळे चॅनल हे सगळे विकले गेलेले आहेत गव्हर्नमेंटला. दोन्ही साईडचं बघा, वेगळ्या साईडनी बघा. आपण विषयावर येऊया. मला सांगा, तुम्ही अजून किती दिवस इथे थांबणार आहात? म्हणजे असं आजचे 1-2 दिवसांपूर्वीचा तुमचा इथला दौरा आहे की पूर्ण संपेपर्यंत इथे थांबणार? आम्ही काल जाणार होतो मॅडम, काल आम्ही आलो होतो, आम्ही काल संध्याकाळी निघणार होतो रिटर्न. परंतु ज्या पद्धतीने काल यांनी लाठीचार्ज केलेला आहे, आम्ही आमच्या घरी फोन करून सांगितलं, आम्ही जर सुरक्षित आलो तर आम्ही तुमचे नाही तर आम्ही देशासाठी इथंच थांबणार आहेत. जोपर्यंत ही दुसरी स्वातंत्र्याची लढाई आम्ही जिंकत नाहीत, आम्ही स्वातंत्र्याच्या लढाईत नव्हतो, आमचे वडील आजोबा त्यांनी ते सहभाग घेतला, परंतु आज देशाच्या स्वातंत्र्याची ही दुसरी लढाई आहे आणि ही क्रांती घडवणारी लढाई आहे. म्हणून आम्ही ह्या क्रांतीच्या लढाईमध्ये सहभागी होणं हे आमचं कर्तव्य समजून जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत एकही आंदोलक या ठिकाणाहून आम्ही जाणार नाहीत. थँक्यू सो मच.